हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं. तर आज आपला पहिला दिवस. आपल्या अध्यायात उपक्रमाचं नाव आहे 18 दिवसात भगवद्गीतेचे 18 अध्याय, म्हणजे 18 दिवसात 18 अध्याय असा आपला हा उपक्रम आहे. आणि आपण 1 तासाभरात हा म्हणजे अध्याय पुरा करायचा आपण प्रयत्न करत असतो. हा, तर आपलं ना स्वरूप कसं आहे की म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग ग्रुपवर येईल. आणि आपला 1 तासाचा क्लास झाला की त्याच्यानंतर तुम्हाला ज्या शंका असतील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. मी प्रथम आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करते, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपण आपला हा उपक्रम आता आज सुरू करू. पुन्हा आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते आणि आमच्या इस्कॉन मँगलोरचे नामानिष्ठ दास प्रभूजी त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमची मराठीची पूर्ण टीम ह्यांना प्रणाम करते, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे उपक्रम शक्य नसतात. बरीच हे असतात, सेवा असतात. त्याच्यानंतर अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत आलात, तुम्हा सर्वांच्या पण चरणांमध्ये माझा प्रणाम. तर आपण सुरू करूया. हा, माताजी आवाज येतोय ना हो व्यवस्थित? हो हो माताजी. येतोय ना? हा, तर आहे ना तर भगवद्गीता इथे सांगितलंय बघा की आपण गीता का शिकायची. बरेच प्रश्न असतात की गीताच का शिकायची किंवा त्याचा शिकून का उपयोग असतो आपल्या जीवनामध्ये. तर हे जेव्हा आपण हे बघू, आज हळूहळू एक 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 अध्याय शिकत जाऊ तसे आपल्याला ते समजणार. इथे तर काय सांगितलंय बघा त्यांनी. त्याच्या आधी एक विसरलो आम्ही आमचं इंट्रोडक्शन द्यायला. तर माझं नाव तेजस्विनी संदीप तांबवेकर आहे. मी कोल्हापूरमधून जॉईन होणार होते आणि तुम्हाला 18 दिवस लेवल 1 म्हणतो आम्ही ह्याला. तर हा उपक्रम घेणार आपल्या ऍडमिन को होस्ट हे सगळं रेश्मा माताजी आहेत, ज्या मुंबईमधून जॉईन होतील. आणि श्लोक वाचायला पण आपल्या एक माताजी येणार आहेत. काय माताजी त्या आपल्या माताजी पण असतात आमच्याबरोबर श्लोक नाही, वाचायला. काही बोलले नाही माताजी.
हा पण ठीक आहे. असतात आमच्याबरोबर. तर असे आम्ही व्हॉलंटियर्स असतो. आणि तुम्हाला जर का काही प्रश्न आले तर आपल्या रेश्मा माताजींना पण तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. हं? तर इथे भगवद्गीतेची तुलना कशाशी केली आहे बघा, सूर्याशी केलेली आहे. का शिकायची आहे गीता आपल्याला? ऍक्च्युली गीता हा खूप विशाल ग्रंथ आहे. तो असा 18 दिवसात वगैरे होणार नाही. तर आपण आहे ना त्याचं आपण त्याची ओळख करून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचे मुख्य मुख्य श्लोक आणि त्याच्या एक विचार प्रवाह काय आहे ह्या अध्यायाचा हे आपण फोकस करणार, ज्यामुळे आपण गीतेच्या गहिऱ्या अभ्यासाला स्वतःला तयार करू शकू. ते बघा, त्यांनी तिथे सांगितलंय की गीतेच्या व्यवस्थित अध्ययनास जवळपास 1 वर्ष लागेल. हा, 18 दिवसात आपण कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करू. हम्म. मग आता गीता, इथं आपण बघा सूर्याशी केली आहे त्यांनी तुलना. सूर्य जो असतो, हं, तो असा नाही विचार करत की म्हणजे तो सगळीकडे समान सूर्यप्रकाश देत असतो. आणि इथे पृथ्वीवर जे कोण आहेत त्यांना प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी त्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. कारण वनस्पती अन्न तयार करतात ह्या सूर्यप्रकाशामुळे. हं? तिथूनच सगळं बेसिक, आणि आपल्याला पण गरजेचं आहे सूर्य. तर हा जो सूर्यप्रकाश असतो ना, हा विचार नाही करत की मी ह्या देशात जाऊ का, किंवा मी ह्याच लोकांना माझा प्रकाश मिळेल. तशी गीता आहे. तुम्ही मनुष्य आहात तर गीता तुमच्यासाठी आहे. त्यामध्ये असं हे नाहीये की मी कुठल्या देशात राहतो, मी कुठल्या भाषा बोलतो वगैरे, हे नाही. तुम्ही मनुष्य आहात तर हे ज्ञान आपल्यासाठी आहे. हम्म. तर चालेल, आता आपण बघूया. आता एक गीता हे असतं, म्हणजे गीता जेव्हा आपण पूर्ण करतो 18 अध्याय, किंवा प्रत्येक अध्याय जरी पठण केला, वाचून पूर्ण केला, तरी ना गीता महात्म्य म्हणावं. त्याच्यातला एक श्लोक बघूया आपण. घ्या माताजी पुढची स्लाईड. हं. तर इथे बघा, आता आपण पूर्ण नको वाचूया. तुम्ही युट्यूबवर वगैरे नक्की, हे आदि शंकराचार्यांनी रचित आहे गीता महात्म्य. हा, तर आपण, आणि इथे तुम्ही पीडीएफ मध्ये नंतर बघा, मराठीमध्ये त्याचा अर्थ पण दिलेला आहे बघा. माताजी पुढचं आहे की आपल्याला जो श्लोक हवाय ना, तो हा, इथे बघा माताजी, हा 6वा श्लोक आणि त्याचं ट्रान्सलेशन वाचा. हं. हरे कृष्ण. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीभोक्ता दुग्ध गीतामृतमहत्. सर्व उपनिषदांचे सार असलेले हे गीता उपनिषद भगवद्गीता गायीसारखे आहे आणि ग्वालबाला म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण हे या गायीचे दोहन करत आहेत. अर्जुन वासाप्रमाणे आहे आणि सर्व विद्वान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण. तर बघा, हा इथे काय सांगितलंय, सर्व उपनिषदांचे सार आहे हे गीतोपनिषद, म्हणजे गीतेला पण उपनिषद म्हटलेलं आहे. हा, आणि सर्व उपनिषदांचं सार आहे. आणि ती कशासारखी आहे? गीता ही गायीसारखी आहे. आणि आपण कोण आहोत? तिचं वासरू. मग आपल्याला गाईचं हवंय दूध. हा, पण ते दूध आपल्यासाठी कोण काढतंय? तसं गीता आपल्याला उमजणार नाही. त्यासाठी जसं अर्जुनाला कृष्णाने गीतेचं अमृत दिलं, तसं आपण पण तिचे वासरू बनायला हवे. आणि कृष्ण हे ग्वालबाल आहेत, म्हणजे गोपाल आहेत. त्यांनी जसं अर्जुनासाठी गीतामृत दिलं, तसं ते आपल्यासाठी पण दिलेलं आहे. आपण तिचे वासरू बनून हे गीतामृत घ्यायचा प्रयत्न करायला हवा. हा, अर्जुन वासराप्रमाणे आहे आणि सर्व विज्ञान आणि विद्वान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. तर आता आपण पण पाहूया. हा, आणि तिला बघा काय म्हटलंय, गीतामृत, अमृताची उपमा दिलेली आहे. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपण ना इस्कॉन, म्हणजे आपण कोणाकडून शिकतोय, काय आहे ही इस्कॉन? म्हणजे ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. तर काय आहे ही संघटना, कोणी स्थापन केली, कुठल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण येतो, हे सगळं आपल्याला माहित हवं की कुणाकडून आपण शिकतोय, का शिकतोय. तर ती थोडक्यात आपण थोडस
प्रभुपाद स्वामी हे आहेत आपले आज भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, ज्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली. तर आपण थोडक्यात ह्यांचं चरित्र बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येणार की काय आहे इस्कॉन. हा, पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, तर प्रभुपाद स्वामींचा जन्म ना 1 सप्टेंबर 1896 मध्ये कोलकात्यामध्ये झाला. त्यांचं नाव होतं अभयचरण डे. डे त्यांचं आडनाव आहे. म्हणजे वडिलांचं नाव गौरमोहन डे आणि आईंचं नाव रजनी देवी. मग हे जेव्हा झाले ना, तेव्हा त्यांच्या वडिलांनी पत्रिका करायला दिली. तर त्या गुरुजींनी सांगितलं होतं की हा जो मुलगा आहे ना तुमचा, हा एक थोर कृष्ण भक्त होणार होणार आणि आपल्या भागवत धर्माचा जगभर प्रसार करेल. आणि हा 108 कृष्ण मंदिर स्थापन करेल. मग त्याच्यानंतर पुढे त्यांचा सुरू झालं बालपण. तर प्रभुपाद स्वामी हे अतिशय लहानपणापासून भक्तिमय वातावरण, म्हणजे बालपणापासून भक्तिमय वातावरणात वाढले. त्यांचे वडील होते, त्यांचा कपड्याचा व्यापार होता, पण ते घरी आले की ते स्नान संध्या करून आरती वगैरे भगवंतांची करून वगैरे मगच जेवायचे. आणि त्यांच्या घरी भक्तांचं येणं जाणं असायचं कायम. आणि त्यामुळे हे सगळं कृष्ण भक्ती ते लहानपणापासून पाहत होते. प्रभुपाद स्वामी अगदी लहानपणापासून हे सगळं बघत मोठे झाले. त्यांचे वडील आणि आई हे दोघं पण खूप कृष्ण भक्त असे होते. आणि ते त्यांचा परिणाम होत होता. एक वातावरण असतं ना, ते भक्तिमय लहानपणापासून मिळालं. मग तिथं जे पहिल्या स्लाइड मध्ये ना ते असेच होते 5-6 वर्षाचे. आणि ते आपल्या वडिलांना म्हणाले की रथयात्रा पुरीची जगन्नाथांची आता आली ना रथयात्रा, तर मला पण तशी रथयात्रा काढायची आहे. तेव्हा त्यांच्या वडिलांनी पुठ्ठ्याचा छोटासा त्याला रथ बनवून दिला. आणि त्या छोट्या छोट्या प्रतिमा त्याच्यामध्ये जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रांच्या ठेवून दिल्या होत्या. मग ते त्यांच्या मित्रांबरोबर लहान लहान 7-8 दिवस लहान असताना ती रथयात्रा काढत होते. प्रसाद वगैरे पण द्यायचे आजूबाजूच्यांना असं. तर असे ते लहानपणापासून भक्तिमय जीवन होतं. मग ते अ, की कॉलेजमध्ये वगैरे असताना ना, ते एकदा त्यांच्या इथे म्हणजे त्यांचा मित्र म्हणाला की एक खूप चांगले गुरुजी आले, त्यांचं प्रवचन ऐकायला, तू माझ्याबरोबर चल. तर ते प्रभुपाद स्वामी म्हणाले की नाही, मी आत्ता येत नाही, मी तर नेहमीच हे असं ऐकायला जात असतो. पण नाही, मित्र म्हणाला तू त्यांना भेटायला यायलाच हवंस. आणि जवळजवळ ओढतच प्रभुपाद स्वामींना घेऊन जातो मित्र. आणि ते तिथे जातात. आणि ते म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती जे प्रभुपाद स्वामींचे आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांना तिथे पहिल्यांदा प्रभुपाद स्वामी भेटतात. ती भेट होती 1922 मध्ये. आणि जवळजवळ ते ऐकतात त्यांचं प्रवचन आणि 2 तास त्यांच्याशी चर्चा करत तिथंच थांबतात. आणि ते पहिल्याच भेटीत प्रभुपाद स्वामींना सांगतात की तुला आपल्या वैदिक ग्रंथ जे आहेत, आपले धर्मग्रंथ, ह्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय. आणि आपल्या सनातन भागवत धर्माचा प्रचार तुला पाश्चात्य देशांमध्ये करायचा आहे. तर पहिलीच भेट होती. प्रभुपाद स्वामी अचंबित झाले, हे काय सांगताय? ते म्हणाले आता तर इंग्रजांचं राज्य आहे आपल्यावर. आणि आपल्या सनातन धर्माला आता तसं कोण फारसं हे नाही, ती म्हणजे कुठे कोण प्रतिष्ठा नाही. आणि कसं मी जाऊ, कोण ऐकणार आपलं? आणि त्यांच्याकडे पैसेही नव्हते तेवढे. तर तिथे ना भक्ती सिद्धांत सरस्वतींनी खूप छान उत्तर दिलंय प्रभुपाद स्वामींना. त्यांनी सांगितलं की हे बघ, ही बाह्य परिस्थिती आहे आणि ही सतत बदलत असते. आणि आपला सनातन म्हणजे आपलं हे वैदिक ज्ञान हा सनातन धर्म आहे. हा काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. आपण असू अगर नसू, पण हे ज्ञान सनातन आहे आणि हे नेहमी असणार. आणि तू मी सांगतोय ते कर. पण तेव्हा काय ऑफकोर्स प्रभुपाद स्वामी ते करू नाही शकले. पण गुरुनी पहिल्याच भेटीत त्यांना हे सांगितलं होतं. मग 1933 मध्ये प्रभुपाद स्वामींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. मग त्याच्यानंतर सतत ते गुरूंशी जोडलेले होते. आणि जरी पाश्चात्य देशात गेले नाही तरी ते त्यांचं त्यांचं वैयक्तिक जीवनातलं सगळं सांभाळून ना गीता आणि भागवतम ह्यांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करणं वगैरे हे सगळं त्यांचं सुरू होतं. पुन्हा जाऊ देवाची या गावा म्हणून इस्कॉनचं एक मासिक आहे जे आजही सुरू आहे. तर बॅक टू गॉड हेड म्हणून.
तर ते स्वतः त्याचं लिखाण करायचे, दिल्लीला जाऊन छापून घ्यायचे आणि स्वतःच वितरण वगैरे करायचे. पुन्हा इकडे उभं राहून भाषण करतायत बघा ते 3 नंबरच्या वरच्या फोटोमध्ये. तर बरेचदा गीता भागवतमवर आपण जाऊन लोकांना प्रवचन द्यायचे आणि लोक ऐकायचीत पण असं. तर असा म्हणजे आयुष्यभर गुरुनी जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न करतच होते. मग ते शेवटी मग मात्र किती 1959 मध्ये ते संन्यास आश्रम स्वीकारतात आणि वृंदावनात राहायला जातात. पण ना तेव्हा पण त्यांच्या मनात असतं की गुरुनी आपल्याला सांगितलेलं होतं की तुला 7 समुद्रापार जायचंय हे अ, आपल्या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. पण तेव्हाही पैसे नव्हते. मग त्यांच्या ओळखीच्या ना सिंधिया शिपिंग कंपनीच्या मालकीणबाई सुमतीबाई मुरारी म्हणून होत्या. त्या त्यांच्या ओळखीच्या होत्या. हे प्रभुपाद स्वामी म्हणाले की मला तुम्ही अमेरिकेला जायचं तिकीट द्या. त्या म्हणाल्या की तुमचं वय पहा, आता तुम्हाला झेपणार नाही हा प्रवास. मग नाही पहिल्यांदा ते तर नाहीच म्हणतात. मग प्रभुपाद स्वामी परत एकदा जाऊन त्यांना भेटतात आणि त्या मग ते तिकीट देतात त्यांना. तर ते काही कार्गो म्हणजे प्रवासी जहाज नव्हतं, मालवाहू जहाजाचं तिकीट देतात आणि कार्गो शिप म्हणतो ना आपण ते. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आणि शेवटी गुरूंचा शब्द खरा आज्ञा पाळण्यासाठी 13 ऑगस्ट 1965 ला ह्या जलदूत नावाच्या जहाजाने प्रभुपाद स्वामी ह्याला जायला निघाले US ला. म्हणजे तेव्हा पण ना त्यांच्या ह्याच्यात येत असतं मनात विचार. हा बराच मोठा प्रवास होता तेव्हा कारण हे कार्गो शिप होतं आणि तब्येत पण बरोबर नव्हती आणि ते विचार पण करत होते की मी निघालोय जिथली भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, अशा ठिकाणी माझं कोण ऐकेल का? मग त्यांना ना ऍक्च्युली दोनदा असे म्हणजे हलकेसे हार्ट अटॅक पण येऊन गेले त्या प्रवासामध्ये. पण त्यांना एकदा स्वप्नात दिसलं की कृष्णानी असं खालून त्या जहाजाला हात लावलाय आणि पुढे ते जहाज घेत आहेत. मग ते प्रभुपाद स्वामींना ते बघितल्यावर मात्र असा एक धीर आला की हा कोण असेल नसेल पण कृष्ण आपल्या बरोबर आहेत. आणि मग तिथे ऍक्च्युली बोस्टनला जातात ते त्यांच्या मित्राच्या मुलग्याच्या घरी आणि तिथून मग पुढे न्यूयॉर्कला येतात. न्यूयॉर्कला रोज संध्याकाळी पार्कमध्ये बसून ना हरे कृष्णाचं भजन कीर्तन करत असतात. आणि ते त्यांचं कीर्तन ऐकून ना तिथे आजूबाजूची मुलं, माणसं त्यांच्या शेजारी बसायला सुरू होतात. आणि मग ते प्रश्न वगैरे विचारत असतात, तुम्ही कोण, काय? आणि हळूहळू ही माहिती सांगतात आणि सगळं म्हणजे 1965 मध्ये गेलेले आणि 1966 मध्ये न्यूयॉर्कमध्ये इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना झाली आणि पहिल्या कृष्ण मंदिराची पण स्थापना झाली. आणि मग मात्र प्रभुपाद स्वामींनी जवळजवळ पुढच्या आयुष्यात त्याच्यानंतर 25 देशांमध्ये जाऊन कृष्ण भक्तीचा प्रसार केला. कृष्ण मंदिरं बांधली आणि मुख्य म्हणजे आपल्या वैदिक ग्रंथांचं ट्रान्सलेशन केलं सोप्या भाषेत. आणि आता आपण पण जी गीता बघतो जशी आहे तशी, तर ती पण प्रभुपाद स्वामींनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि अजून पण बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये वगैरे अ, प्रमाण पुस्तकं, वैदिक ज्ञानाची प्रमाण पुस्तकं म्हणून प्रभुपाद स्वामींनी लिहिलेली ही ग्रंथ वापरले जातात. हं. तर ही थोडक्यात माहिती आणि आपली गुरु शिष्य परंपरा. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. पुढची घ्या. तो प्रवास दाखवलाय त्यांनी कसा जगभर केला. हे आपले इस्कॉन मंगलोरचे राधा गोविंद यांना प्रणाम करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. हे इस्कॉन मंगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी. तर ह्यांनी IIT कानपूरमधून बीटेक केलेलं आहे आणि म्हणजे कोरोनाची साथ यायच्या आधी ते म्हणजे बाहेर जाऊन प्रवचन देऊन वगैरे गीता भागवतमचा प्रचार प्रसार करायचे. पण काय झालं, लाट कोरोनाची पहिली आल्यावर लॉकडाऊन झालं आणि सगळं बाहेर वगैरे जाणं बंद झालं. मग आता काय करायचं? मग प्रभूजींना असं वाटलं की आपण ऑनलाईन गीता शिकवूया. मग पहिल्यांदा इंग्लिशमधून एकच बॅच सुरू केली होती आणि त्याला खूप म्हणजे असंच 18 दिवसात 18 अध्याय. आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. मग त्याच्यानंतर भरपूर भाषांमध्ये हे सुरू केलं. लेव्हल भरपूर आहेत, 5 लेव्हल असतात आणि हे सगळं फ्री आहे. कुठलेही शुल्क आकारले जात नाहीत. आणि म्हणजे आता कोरोनाची लाट निघून गेली, सगळं पुन्हा पूर्ववत झालं, तरी पण ह्या उपक्रमांना खूप छान प्रतिसाद मिळतो.
म्हणून हे उपक्रम मात्र प्रभूजींनी सुरूच ठेवले. आणि हल्लीच आपल्या म्हणजे मँगलोर साईडला गेलात कधी तर नवीन मंदिर बांधलंय. तुम्ही अवश्य मंदिरात जा. बरं, प्रभूजींची पण भेट घ्या. माताजी घ्या पुढची स्लाईड. आता भगवद्गीतेचा अर्थ काय आहे बघा इथे. मुंडकं खाली म्यूट माने राहा हे सगळ्यांनी. हा, तर इथे ना भगवद्गीतेचा अर्थ काय आहे, दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये, भगवत आणि गीता. हा, तर हे काय आहे भगवत आणि गीता म्हणजे भगवंत. माताजी म्यूट करावं, हे कोण बोलते ते. हरे कृष्णा, म्यूट राहा प्लीज. हा, दिसत डिस्टर्ब नाही. होतं बाकीच्यांना, तुम्ही तुमचे हे म्यूट ठेवा. हा, तर आहे ना भगवत गीता, तर भगवंतानी गायलेलं गीत आहे. गीता म्हणजे काय आहे, तर कृष्णाने गायलेलं गीत आहे आपल्यास, आणि हे सर्वांसाठी आहे. हा, आत्ताच बघितलं ना, गीता ही सूर्यासारखी आहे, ती सर्वांसाठी आहे. तर काय आहे, कृष्णाने गायलेलं गीत आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीता हा एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. हरे कृष्ण. तर हे महाकाव्य आहे. हा, आणि गीतेमध्ये तुम्हाला तुमच्या साऱ्या समस्यांची उत्तरं मिळणार. समस्या म्हणजे आपल्याला खूप प्रश्न पडतात, पण जेव्हा हा प्रश्न पडतो आपल्याला की आपण कोण आहोत, कुठून आलो, का आलो, नसतो आलो तरी असं काही खूप फरक पडणार नव्हता पृथ्वीवर, तर ह्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला गीतेमध्ये मिळणार. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि हा प्रेरणेचा ग्रंथ आहे. बघू आपण पहिल्या अध्यायातला अर्जुन, 18व्या अध्यायातला अर्जुन. तर इथे आहे ना गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. तर पहिले 6 आहेत ते कर्मयोगाविषयी सांगतात, मधले 6 अध्याय भक्ती योगाचे आहेत, शेवटचे 6 अध्याय हे ज्ञानी योगाचे आहेत. घ्या माताजी. आणि आता गीतेमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर 5 विषय आहेत गीतेमध्ये. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म, ह्या 5 गोष्टींविषयी आपल्याला ज्ञान मिळतं. परमेश्वर म्हणजे सर्वोच्च कोण आहे, कोण आहे जिथून सगळ्याचा उगम झालेला आहे, परमेश्वर कोण आहे. जीव म्हणजे आपण, जीवात्मा, आपण कोण आहोत. प्रकृती, काळ आणि कर्म, एवढ्या 5 गोष्टींची माहिती मिळणार. वाचा मग. हरे कृष्णा. जी लोक गीतेवर ध्यान करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतात. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि असे वाटते की देवाने हे विश्व कसे तयार केले आहे जे इतके भव्य आहे. तर वरती महात्मा गांधी ते तसं म्हणतायत, खाली आईन्स्टाईन म्हणतायत बघा, गीतेविषयी त्यांचे त्यांचे मत आहेत पहा. इथे त्यामुळे आपल्याला पण जेव्हा वाटेल की कृष्णा म्हणजे कोण आहात तुम्ही आमच्याशी बोला, तेव्हा बघा कृष्णानी गीतेच्या रूपात आपल्याशी म्हणजे बोललेले आहेत. कसं आहे, बाकी सगळे जे ग्रंथ आहेत ना त्यामध्ये ऋषी मुनींनी वगैरे ते ग्रंथ लिहिलेले आहेत. गीता ही भगवंतांची वाणी आहे. आत्ताच आपण बघितलं की कृष्णाने गायलेलं गीत, त्यामध्ये तुम्ही उघडून ते बघा, श्री भगवान उवाच असं लिहिलेलं आहे की ही कृष्णाने स्ट्रेट आपल्याशी संवाद साधलेला आहे. असं कधी म्हणजे वाटलं की ते आपल्याशी बोलायला हवेत तर गीता उघडा, गीतामध्ये त्यांनी आपल्याशी स्ट्रेट संवाद साधलेला आहे. भगवंतांची वाणी आहे ती. आणि काय आहे, तर गीता हे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या इलेक्ट्रिक वस्तूंबरोबर वगैरे एक युजर मॅन्युअल मिळतं बघा. आपण म्हणजे बऱ्यापैकी त्यात त्यांनी सगळ्या सूचना दिलेल्या असतात की तुम्ही हे उपकरण कसं वापरायचंय, फ्रीज, वॉशिंग मशीन, कायही. तसं गीता ही तर आपण बघा काय काय एवढं एज्युकेशन घेतो, पण मनुष्य म्हणून तुम्ही काय वागायचंय, काय करायचं नाही, हे कोणही सांगत नाही. तर गीता आपल्याला सांगते की मनुष्य म्हणून तुमची काय कर्तव्य आहेत, किंवा तुम्ही काय करायचं नाहीये, केलात तर त्याचे परिणाम काय होणार, हे सगळं आपल्याला गीता सांगते. त्यामुळे भगवद्गीता हे जीवनाचं पुस्तक आहे.
तर हे आपण आता बघूया भगवद्गीतेचा उद्देश काय वगैरे हे आपण पुढे 18 दिवसात बघू. आता पार्श्वभूमी बघा, की गीता कुठे सांगितली गेली आहे. तर असं होतं बघा, की एका बाजूला पांडवांचं सैन्य होतं, एका बाजूला कौरवांचं सैन्य होतं आणि मधोमध अ, अर्जुन म्हणतो कृष्णांना, की "रथ घेऊन चला पुढे. मला पाहायचंय, मला कुणाशी युद्ध करायचंय." आणि तिथं बरोबर तिथे मध्येच अर्जुनाला कृष्णाने गीता सांगितलेल्या आहेत आणि हे अगदी युद्धासाठी सज्ज अशी सेना होती हां. तर अशा पार्श्वभूमीवर ही कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. महाभारताचा भाग आहे गीता. शांती पर्वामध्ये येतं. घ्या माताजी पुढची. हं. आता इथे अ, कृष्ण पहिले श्रोते कोण आहेत? गीतेचा पहिला श्रोता अर्जुन आहे. पण असं नाहीये, की फक्त अर्जुनासाठी गीता सांगितलंय, तर नाही. कृष्णानी गीता ही अर्जुनाचं निमित्त करून अखिल मानव समाजासाठी सांगितलेली आहे. हां, आपणही अर्जुनाच्या जागी स्वतःला ठेवायला हवं. आपणही ती ग्रहण करायला हवी. हं, हं. घ्या माताजी पुढची. मग अर्जुनाचं एक नाव काय आहे? पार्थ सारथी. तर पार्थ म्हणजे सॉरी सॉरी कृष्णांचं एक नाव काय आहे? पार्थ सारथी. तर पार्थ म्हणजे पृथेचा मुलगा अर्जुन. कुंती महाराणींचं एक नाव होतं ना पृथा. तर पृथेचा पुत्र तो पार्थ. मग त्याच्या जीवनाचं सारथ्य कृष्णांच्या हातात सोपवून दिलं अर्जुनाने. तसं आपण पण आपल्या जीवनाची ही जी दोरी आहे ना, ही कृष्णांच्या हातात देऊ आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू करूया. हं. आता आहे ना, आपले भगवंत आपली इस्कॉनची जी गीता आहे ना, त्याच्यावर लिहिलेलं आहे, की जशी आहे तशी, ॲज इट इज. मग हे का लिहिलेलं आहे, जशी आहे तशी? तर ही जी गीतेमध्ये जे काही प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं आहे, ह्यामध्ये कुठेही मनाचं काय घातलेलं नाही. ते जसं शुद्ध गुरु-शिष्य परंपरेतून आलेली आहे. जे गुरूंनी सांगितलं ते लिहिलं. त्यांच्या गुरूंनी त्यांना जे शिकवलं ते त्यांनी शिष्यांना शिकवलं, असं करत. म्हणजे मला वाटलं म्हणून ह्यात काहीही नाहीये. म्हणजे शुद्ध स्वरूपाचं ज्ञान आहे. म्हणून ते लिहिलेलं आहे, की जशी आहे तशी. ह्यात कुठलीही भेसळ किंवा मला वाटतं म्हणून काय नाही. जे गुरूंनी शिकवलं शुद्ध गुरु-शिष्य परंपरेत ते जसंच्या तसं पुढे दिलंय. आणि ते महत्वाचं काय आहे? तर आता समजा तुम्हाला मोबाईल चार्ज करायचा. आपण चार्जर सॉकेटमध्ये घातला आणि पिन लावली आणि बटन पण दाबलं. पण समजा ती वायर कुठेतरी कट झाली असली, तर आपला फोन चार्ज नाही होणार. हां, मग ती तशी म्हणजे ही ती फोटोत तुम्हाला दिसते ना, गुरु-शिष्य परंपरा दाखवली आहे. ती कुठेही तुटलेली नाही. ही जी शृंखला आहे ना, ही अगदी व्यवस्थित आलेली आहे. गीतेमध्ये नावं पण दिलेली आहेत बघा गुरु-शिष्य परंपरेची. त्यामुळे ही ज्ञान जसं पूर्वापार चालत आलंय, तसं हे पोहोचवलेलं आहे. म्हणून ते लिहिलेलं आहे, की जशी आहे तशी. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, ती तसं येणं का महत्वाचं असतं? तर इथे त्यांनी ते उदाहरण दिलंय बघा. आता हा एकटाच मुलगा असता, झाडावर चढून फळं काढत असता. तर तो काय करणार? फळं खिशात काय फारशी मावणार नाहीत. मग तो खाली टाकेल किंवा खिशात ठेवली तरी दबली वगैरे जातील. खाली टाकलीत तर ती आपटणार, त्यात माती वगैरे जाईल किंवा आपटलेलं फळ थोडं पिकायला वगैरे ठेवलं तर तो भाग खराब होतो. मग ती जशी आहे तशी चव मिळणार नाही. तेच आता तो इथे बघा त्याचे मित्र आहेत. मग तो काय करतोय, एकाकडे ती फळं काढून देतोय. दुसरी मुलगी तो पण मुलगा त्या मुलगीच्या हातातल्या टोपलीत नेऊन ती साठवतोय. मग ही जी फळं आहेत, ज्यामध्ये माती मिसळलेली नाही, कुठे आपटलेलं नाहीये, हे जेव्हा बाकीची खाणार, तेव्हा त्यांना त्या फळाची अ, मूळ चव काय आहे, ओरिजिनल चव काय आहे, ती व्यवस्थित कळेल. तसं जे आपलं हे गीतेचं ज्ञान आहे, हे शुद्ध गुरु-शिष्य परंपरेतून आलेलं आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं भेसळ नाहीये. हं. ओके. घ्या मग त्याची पुढची. पुढची स्लाईड घ्या माताजी. हं. तर आता प्रत्येक प्रवास एका पावलाने सुरू होतो.
गीतेच्या गूढ प्रवासाला आपण सुरू करूया. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. ओके. हा अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय आहे आणि ह्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर विषाद म्हणजे काय तर दुःख. ऍक्च्युली दुःखाच्या पुढची पायरी असते विषाद म्हणजे, जे दुःख तुमच्या हृदयामध्ये उतरतं. तर बघूया आपण अर्जुनाला काय बरं असं दुःख आहे की जे त्याच्या अगदी हृदयामध्ये उतरलेलं आहे. अर्जुन विषाद योग असं आपल्या अध्यायाचं नाव आहे. तर आता इथे ना गीतेमधले 700 श्लोक आहेत, त्याच्यामधले 574 कृष्णांच्या मुखातले आहेत, 84 अर्जुनाच्या मुखातून. संजय जो धृतराष्ट्राचे मंत्री होता आणि रणांगणावर युद्धभूमीवर काय चाललंय ते लाईव्ह बघून धृतराष्ट्राला सांगत होता. त्या संजयाच्या मुखातले 41 श्लोक आहेत आणि धृतराष्ट्राच्या मुखातलं 1 श्लोक आहे, ज्याने सुरुवात झाली आहे गीतेची. बघूया आपण. हा माताजी. हा वाचा हे माताजी जरा. हरे कृष्ण. अर्जुनाचा गोंधळ आणि गोंधळ नसता तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरज उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. हरे कृष्णा. हा म्हणजे ना अर्जुनाचा हा गोंधळ तो दुःखात बुडाला नसता, त्याचा गोंधळ उडाला नसता तर कृष्णाने त्याला गीता सांगितली नसती. इथे ऍक्च्युली कृष्णाने अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सर्वांसाठी गीता सांगितलेली आहे. जसा अर्जुन आता इथे संभ्रमात सापडलाय, दुःखात बुडालाय, तसं आपण पण गोंधळात पडतो. त्यामुळे आपण तुम्ही स्वतःला अर्जुनाशी जोडत चला. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आता किती वेळ लागले? आता आपण कधी सांगितली तर ते तर सांगितलं. अगदी म्हणजे युद्ध सुरू व्हायला सुरुवात होणारच होती. अशा वेळेस अर्जुनाला कृष्णाने गीता सांगितलेली आणि किती वेळात सांगितली तर 45 मिनिटामध्ये सांगितलेली आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा तो मगासचा आपला श्लोक. असू दे, तो 6 नंबरचा श्लोक ह्याच्यातला गीता महात्म्यातला. आता ना इथे आपल्याला पुन्हा असं वाटणार की इथे आपण बसून गीता शिकू, ह्याने आपल्या जीवनात काय फरक पडेल का? थोडंच कृष्णांना कळतंय का आपण गीता शिकतोय? तर इथे ही पण ही ह्याच्यातली पुराणांमधलीच ही गोष्ट आहे. एक चिमणी असते आणि ती समुद्राच्या काठी असं म्हणजे वाळूमध्ये थोडंसं खणून आपली अंडी घालते. पण एक दिवस समुद्राला भरती येते आणि सगळी अंडी तो पाण्याबरोबर भरतीच्या आत जातात आणि ती चिमणी खूप चिवचिव करून आकांत करायला लागते की आणि भांडायला लागते समुद्राबरोबर की माझी अंडी परत दे म्हणून. आणि ते खूप चिवचिवाट करत असते, त्रास करून घेत असते. समुद्र काय काय म्हणजे त्याचं काही रिएक्शनच नसते. आता तो काय लक्ष देणार? मग ना ती चिमणी त्याला धमकी द्यायला लागते की तू जर का माझी अंडी परत नाही ना दिली तर मी चोचीने तुझं पाणी म्हणजे बाहेर का टाकून टाकून तुला आटवून टाकेन. मग समुद्र हे ऐकून मनातल्या मनात हसत असतो आणि ती चिमणी तसं करायला सुरू पण करते. आणि मग हा विचार करत असतो ही चिमणी आपलं काय बिघडणार वगैरे. पण वरून गरुड देव हे सगळं पाहत असतात. ते खाली येतात आणि समुद्राला सांगतात की त्या चिमणीची अंडी परत दे, नाहीतर ती नाही तुला आठवणार पण मी तुला आठवून टाकेन. त्याबरोबर समुद्रदेव प्रकट होतात आणि त्या चिमणीची अंडी परत देतात. तर आहे ना आपण पण आपल्या परीने हा जो प्रयत्न करतो हा नक्कीच कृष्णांपर्यंत पोहोचत असतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यासाठी आपल्या इच्छा पाहत असतात भगवंत. तर ते बघा की आपला किती विश्वास आहे, आपण किती इच्छा आहे आपली गीता शिकायची हे भगवंत पाहत असतात. ओके. घ्या माताजी. तर हा तो सीन आहे की आता एका बाजूला अथांग असं म्हणजे दोन्ही बाजूला एका बाजूला कौरवांची सेना आहे, एका बाजूला पांडवांची सेना आहे. आणि अर्जुन त्यावेळेस अचानक कृष्णांना म्हणतो की चल मला थोडासा मध्ये जी रिकामी जागा असते दोन सैन्यांच्या
तिथे मधोमध रथ नेऊन उभा कर. मला पाहायचंय की मी कुणा बरोबर मी युद्ध करणार आहे, कोण आहेत म्हणजे आपल्या विरुद्ध उभे. हा तर तिथे सुरू होते हे सगळं. अर्जुनाला काय वाटतं, हा साधारण तिथला सीन आहे. हा अशी परिस्थिती आहे. मग त्याच्यावरती वरती कोण आहे, ते कोपऱ्यात धृतराष्ट्र आहे, मधी अर्जुन आहे आणि खाली आहे दुर्योधन. आता तुम्ही जरासे सांगा बघू की कसा धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर काय भाव दिसतात, ते सांगा पहिल्यांदा. तुम्हाला कसे वाटतोय? भीती, घाबरलेला. हरे कृष्ण माताजी, सादर प्रणाम माताजी. हा, हरे कृष्ण. चिंता. विचार करतो. होय होय. ओके. अर्जुन काय, हा राग पण आहेच हो थोडासा. आता अर्जुन कसा वाटतोय? हरलेले, कारण त्यांना समजत नाहीये काय करायचंय. हम्म व्याकुळ. पाणी डोळ्यातून अश्रू वगैरे पण येत आहेत. आणि खाली दुर्योधन आहे, तो कसा वाटतोय बघा. रागात. शिल्पी. हो, रागात. दुर्योधन नेहमी तसाच असायचा, अँगर मध्ये, क्रोधात, अभिमान, अहंकार. तर हे एकाच तुम्ही आता हे लक्षात ठेवा हा शेवटपर्यंत, ह्या पहिल्या अध्यायातल्या ह्या ह्या एकाच परिस्थितीवर म्हणा किंवा सीनवर ह्या 3 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत तिघांच्या. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाचय किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूंच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्णा. तर हा जो गीतेचा ना पहिला श्लोक आहे, ह्याने गीता सुरू झालेली आहे. हो, तर आहे ना, बघा आता की ह्याने गीता सुरू झाली आहे. इथे ना म्हणजे महत्वाचा श्लोक आहे, बऱ्याच गोष्टी. आणि तुम्ही बघा की पहिल्या श्लोकापासून धृतराष्ट्र कसा राहतो, संजय कसा राहतो आणि अर्जुन कसं राहतो, हे आपण 18व्या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर हा काय म्हणतो इथे की इथे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर वैदिक ग्रंथांमध्ये बरेचदा सुरुवातीला ही घटना कुठे घडते हे सांगितलं जातं, हे स्थळाबद्दल माहिती सांगितली जाते. त्यामुळे तिथे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हटलेलं आहे. कुरुक्षेत्रावर हे सुरू होतं. आणि हे जे कुरुक्षेत्र आहे ह्याला धर्मक्षेत्र म्हटलं जायचं. का म्हटलं जायचं, तर अगदी म्हणजे महाभारताचं युद्ध होण्याच्या आधी युगानुयुग त्या भूमीवर फक्त पवित्र कार्य झाले होते. आणि फक्त मनुष्य नाही, म्हणजे पृथ्वीवरचे राजे आणि प्रजा नाही, तर वेगवेगळे थोर ऋषी मुनी, त्यांचे शिष्यगण, देवी देवता, असे सगळेजण येऊन तिथे नेहमी धार्मिक विधी केल्या जायच्या. त्यामुळे त्याला धर्मक्षेत्र म्हटलं जायचं. तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा, म्हणजे युद्धासाठी उत्सुक असणाऱ्या सगळ्यांबरोबर. हे लक्षात ठेवा, मामका पांडवाश्चैव, की माझी मुलं आणि पांडूची मुलं. तर इथे बघा तो कसा म्हणतोय, म्हणजे आता अगदी सगळं करून झालेलं आहे, शेवटच्या म्हणजे युद्धाला उभी आहेत, तरी सुद्धा तो तिथेही सुद्धा माझी मुलं, माझी मुलं आणि पांडूची मुलं असं म्हणतोय. यांनी काय केलं मग आता, स्वतःच्या मुलांना काय म्हणायचं, कौरव. कौरव का म्हणायचा, तर कुरु वंशातले हे सगळेच कौरव. मग पांडव हे पण कुरु वंशातलेच होते, त्यामुळे त्यांना पण त्यांच्या वंशाचा अधिकार होता, तेही कौरवच होते. कुरु वंशातलीच मुलं होती ती पण. पण हा धृतराष्ट्र ती मुलं लहान असल्यापासून पांडूची मुलं, पांडव म्हणायचा, की त्यांना वेगळं, की त्याने त्यांना लहानपणापासून पांडूची मुलं पांडव म्हणायचा. त्यांना कधी कौरव म्हणू दिलं नाही, म्हणजे कुरु वंशाचा अधिकार सुद्धा मिळू दिला नाही. आणि त्याच्यानंतर तिथपासनं जे सुरू केलं की प्रत्येक दुर्योधनाने त्रास द्यायचा जो जो प्रयत्न केला, त्यामुळे मध्ये तो त्या कधी विरोध केला नाही, त्यांना त्याला सपोर्टच करत गेला. का, तर हे माझं राज्य आहे, माझं हस्तिनापूर साम्राज्य,
इथे पण बघा माझी मुलं. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हे जे तो मामका म्हटलाय ना, इथे त्यांनी काय उपमा दिली आहे, उकळतं दूध आहे. आणि हे जे माझं म्हटलंय ना, तो त्यामध्ये उकळणाऱ्या दुधामध्ये तुम्ही जर का लिंबू पिळलात अख्खा, तर लगेच फाटतं दूध आणि पनीर वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं. आता इथं त्यांनी त्याचे रसगुल्ले दाखवलेत. तर आता इथे गीतेमध्ये काय बनतं बघूया. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की हे जे माझं म्हटलेलं आहे ना, तो शेवटपर्यंत माझं माझंच करत राहतो. म्हणून तो तिथेच राहतो. पण जो अर्जुन आहे तो त्याच्यामध्ये 18व्या अध्यायात बघा किती फरक पडतो. त्यामुळे गीता तुमच्या हृदयामध्ये उतरवायची असेल तर हे इथे जो धृतराष्ट्र मामका म्हणतोय ना, माझं माझं, त्याच्या पलीकडे बघावं लागतं आपल्याला. गीता शिकण्यासाठी तुमची विचारांच्या कक्षा ह्यात मोठ्या रुंद असाव्या लागतात. तुम्ही मीच्या पलीकडे जाऊन विचार करावे लागतात. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि हे शब्द बोलला, हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपदपुत्रने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हरे कृष्णा. तर हे हे आहे, हा कोण आहे, दुर्योधन. आता धृतराष्ट्र तर आपण बघितला कसा हे करतोय. हा तिथे विचारतोय की काय चाललंय, म्हणजे त्याला हे आहे, चुकून युद्ध थांबलं बिमलं नाही ना, एकदा लवकर सुरू का होत नाहीये, झालंय का सुरू असं. हा तर आता हा दुर्योधन बघा. तेव्हा अ, म्हणजे सैन्याची आखणी केली जायची, वेगवेगळ्या प्रकारे रचना केली जायची. तर पांडवांच्या सैन्याची ती रचना रणनीती सगळं बघून दुर्योधन तेव्हा पण क्रोधात उठला आणि ह्यांच्याकडे गेला, गुरु द्रोणांकडे. आणि त्यांना काय म्हणतोय की म्हणजे ऍक्च्युली अगदी युद्ध सुरू व्हायला आलेलं आहे अशा वेळेस. आता नावालाच फक्त धृतराष्ट्र राजा होता, सगळे निर्णय तर दुर्योधन घ्यायचा. हा अशा वेळेस मग एखाद्या राजाला उठून इकडे स्वतःच्या गुरूंकडे जाऊन त्यांच्या कर्तव्याची आठवण वगैरे करून द्यायची गरज नव्हती, कारण गुरुद्रोण ती त्या कर्तव्य माहित होतं म्हणूनच दुर्योधनाच्या बाजूने लढायला उभे होते तिथे. तरी पण बघा, त्या अगदी आता युद्ध सुरू व्हायचंय त्यावेळेस जाऊन काय म्हणतोय तो त्यांना की तुमच्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने किती कुशलतेने त्यांची म्हणजे सैन्याची रचना केली आहे. म्हणजे तो आठवण करून देतोय की हा जो द्रौपदीचा भाऊ द्रुपद असतो ना, त्याला त्याचे म्हणजे आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहित आहे की तो यज्ञातनं आलेलाच कशासाठी असतो की द्रोणाचार्यांचा अंत व्हावा म्हणूनच केलेला असतो ना तो यज्ञ, त्यातनच द्रुपद प्रकट होतो. तरी पण त्याचे वडील पाठवतात ज्ञान मिळवण्यासाठी गुरु द्रोणांकडेच त्याला, आणि द्रोण पण त्याला पूर्ण सगळं ज्ञान देतात. आणि आता इन शॉर्ट दुर्योधनाला आठवण करून द्यायची, बघा ते शिकवलात तो आता कसा आपल्या विरुद्धच वागतोय, हा वापरतोय, सॉरी. हा माताजी पुढे, मग पुढे काय म्हणतो बघा, पुढची स्लाइड घ्या. हा तर नाहीये, इथे नाहीये ती हे. पण मग नंतर ना तो सांगतो की असू दे, की म्हणजे ह्या अध्यायात आहे की आपल्याकडे पण त्यक्त जीविता म्हणजे प्राण द्यायला तयार असणारे भीष्म, कर्ण ह्यांच्यासारखे थोर थोर सेनानी आहेत. मी तुम्हाला म्हंटल ना, तेव्हा ही वेळ नव्हती असं काय बोलण्याची, पण दुर्योधन हा नेहमीच असा अहंकारात आणि रागात असायचा. ओके. आता हा वाचा माताजी. हरे कृष्णा. सघोषोधार्तराष्ट्राणा हृदयानि व्यदारयत नभश्च पृथ्वी चैव तुमुलो अभूयन्यादयन. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्णा. हा मग तेव्हा कसं युद्धाच्या सुरू करण्यापूर्वी शंख वाजवले जायचे. तर आता इथे ना शंखनिनाद वाढतच गेले. ह्या अध्यायामध्ये इकडे पांडवांच्या शंखांची नावं वगैरे पण दिलेली आहेत. तर मग जेव्हा पांडवांच्या बाजूने शंख वाजवले जाऊ लागले ना, कृष्णांचा पंचजन्य वगैरे नावं दिलेली आहेत, तुम्ही वाचा ना, की अर्जुनांचा देवदत्त वगैरे.
तर हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. म्हणजे ज्याने आकाश, पृथ्वी सगळं दुमदुमून गेलं, असा तो आवाज भरून राहिला. आणि ते काय म्हणतायत बघा, धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. आता धृतराष्ट्र किंवा दुर्योधन ह्यांच्या बाजूने लढणारे सगळे बरेच राजे ते आणि त्यांचं सैन्य त्यांच्या बाजूने लढायला आलेलं होतं त्यांना मदत म्हणून. काही जण पांडवांच्या बाजूने आलेलीत, काही जण कौरवांच्या. पण तिथे फक्त काय म्हटलंय, धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झालीत. आता विदीर्ण होणं म्हणजे काय, तर भीतीने विदीर्ण होत असतं मन. आणि ते पण नुसती भीती नाही, खूप टोकाची भीती वाटते तेव्हा विदीर्ण हा शब्द वापरतात. म्हणजे तुम्ही रस्त्याने जाताय आणि पोलिसांची एखादी गाडी सायरन वाजवत गेली, तर आपण काय म्हणू, हा कुणाचा तरी पाठलाग वगैरे करतायत, चोराच्या एखाद्या. पण तो जो चोर असणार, तो सायरनचा आवाज ऐकला की त्याच्या हृदयात असं धस्स होणार. तसं त्या धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झालीत. का झालीत? कारण म्हणजे काय एवढी टोकाची भीती फक्त त्यांनी स्पेशली तसं म्हटलेलं आहे, धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झालीत. का झालीत? तर अधर्माच्या बाजूने होती. त्यांना माहित होतं की आपण कंटिन्यू पांडवांवर अन्याय केलाय आणि हे युद्ध पण अन्यायानेच म्हणजे त्यांचं सगळं काढून घेऊन आपण लादलंय त्यांच्यावर. त्यामुळे अधर्माच्या बाजूने होते म्हणून हृदय विदीर्ण झाली. घ्या माताजी पुढची. हा आता हे ना हा अध्यायामध्ये आपल्याला दिसतात की अर्जुनाचा किंवा पांडवांचा ह्या युद्धामध्ये विजय होणार होता. त्याची ही 9 कारणं आहेत. ही आपल्याला कुठली कुठली दिसतात बघूया ह्या अध्यायामध्ये. पहिलं काय दिसतं, धर्मक्षेत्र. तर हे जे कुरुक्षेत्र होतं ना, हे धर्मक्षेत्र होतं. म्हटलं ना, तिथे युगानुयुग पवित्र धर्मकार्य चालायची. त्यामुळे तिथे चुकीचं काय होणार नव्हतं. तिथे अंतिम विजय हा धर्माचाच होणार होता, सत्याचा. आणि काय, तर दुसरं दिव्य रथ. अग्निदेवानी दिलेला दिव्य रथ होता, हा विजयी रथ होता. त्याच्यानंतर कपिध्वजा, ती वरती दिसते का तुम्हाला, भगव्या रंगाची भागवत धर्माची ध्वजा आहे ती, का ते भगवा ध्वजा. हा, त्याच्यावर हनुमान दिसतायत का तुम्हाला, हातात असे हे द्रोणागिरी घेऊन, त्यामुळे कपिध्वजा म्हटलंय. हनुमान स्वतः तिथं हजर होते. त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं होतं, मी स्वतः असेन. आणि रामायणामध्ये तुम्ही बघितलेलं की प्रभू श्री रामचंद्रांना हनुमानाने किती मदत केली होती विजय मिळवण्यासाठी. त्यामुळे हनुमान स्वतः तिथे होते. त्याच्यानंतर शंखनाद, ते शंखनादाचं आपण आता ऐकलं ना, शंखनादामुळे कशी धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हा, गांडीव धनुष्य, हा पण अर्जुनाचा हा जो गांडीव धनुष्य होता ना, हा विजयी असा धनुष्य होता आणि वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी सज्ज होता. म्हणजे पाशुपतास्त्र, शंकरांनी स्वतः प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र दिलेलं. आणि अर्जुनाने अगदी ती वनवासात गेली तेव्हा सुद्धा वेळ फुकट घालवला नव्हता. इंद्रांना वगैरे स्वर्गात जाऊन इंद्रांना प्रसन्न करून सुद्धा अस्त्रशस्त्र मिळवली होती. त्यामुळे हा गांडीव धनुष्य हा वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी सज्ज असा होता. आणि लक्षात ठेवा, हा 3 धनुष्य फेमस आहेत वैदिक इतिहासामध्ये. पहिला आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचा शारंग, अर्जुनाचा गांडीव आणि आपल्या शंकरांचा पिनाक, हे 3 प्रसिद्ध आहेत. तो दिवस नाही, मोक्षदा एकादशीचा होता, पण त्याच्या आधीच त्यक्त जीविता. इथे आचार्यांनी 2 प्रकारे ह्याची अर्थ केलेले आहेत. त्यक्त जीविता म्हणजे स्ट्रेट की प्राण त्याग करायला तयार असणारे योद्धे होते तिथे. हा, प्राणपणाने लढणारे. पण काहींनी काय म्हटलंय की हा शब्द दुर्योधनाने वापरलाय. तो मगाशी आपण श्लोक बघितला बघा, द्रोणांना म्हणतो की ह्या म्हणजे हेच म्हणजे पांडवांच्या ह्या सेनापतीने कसं द्रुपद पुत्राने दृष्टद्युम्नने ते सगळं केलंय. हा, तेव्हाच पुढे म्हणतो की असू दे असू दे, आपल्याकडे पण प्राण त्याग करायला तयार असणारे योद्धे आहेत. तिथं त्याने तो शब्द त्यक्त जीविता वापरलाय. मग काही आचार्यांनी हे शुभ मानलं नाही, की एखादं काम तुम्ही करायला सुरू करत असता, एखादं कार्य, तेव्हा शुभ बोलावं, प्राण जाणे त्यागणे मृत्यूची चर्चा करू नये.
त्यामुळे असंही म्हणता आलं असते की प्राणपणाने लढणारे वगैरे योद्धे आहेत, शूर योद्धे आहेत, असंही तो म्हणू शकला असता. पण त्याने तिथे तो त्यक्त जीविता शब्द वापरला. ते काही लोकांनी तो शुभ नाही मानलं दुर्योधनासाठी. त्यामुळे ते असे दोन प्रकारे आपण अर्थ घेऊ शकतो. मोक्षदा एकादशी हा दिवस होता मोक्षदा एकादशीचा. आणि गीता जयंती म्हणून साजरी केली जाते बघा दरवर्षी मोक्षदा एकादशी. त्यामुळे अतिशय पवित्र असा दिवस होता तो, ज्या दिवशी महाभारताचं युद्ध सुरू झालं आणि गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितली. भाग्यलक्ष्मी, जिथे कृष्ण आहेत ना तिथे भाग्यलक्ष्मीला वेगळं बोलवावं लागत नाहीत. कृष्ण आहेत म्हटल्यावर भाग्यलक्ष्मी स्वतः तिथं हजर होत्या. त्याच्यानंतर ऋषिकेश. ऋषिकेश हे कृष्णांचं एक नाव आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आहे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. मग आता सगळी इंद्रिय वापरूनच ही सगळी जण हे सगळी युद्ध खेळणार होती. मग जर इंद्रियांचे स्वामी भगवान ऋषिकेशच म्हणजे प्रत्यक्षात तिथे हजर आहेत, तर ते जिथे तिथेच विजय, नीती सगळं तिथेच. माताजी आमचं हे गेला स्क्रीन. तर ही 9 कारणं आपल्याला या अध्यायातनं दिसतात अर्जुनाच्या विजयाची. आता पुढे बघूया की अर्जुन विषाद योग आहे की काय होती अर्जुनाची दुःख. तर आता आपण बघितलंय की एकाच देखाव्यावर ते 3 प्रतिक्रिया. आता तिसऱ्या अर्जुनाची ही प्रतिक्रिया बघूया. आणि मुख्य म्हणजे एक इथे लक्षात घ्या की तो फक्त मला दुःख आहे करत बसला नाही. इथे स्वतःची मदत स्वतः करावी लागते. दुःख आहे तर त्याने काय दुःख आहे ही स्वतःची स्वतः शोधलीत की मला काय प्रॉब्लेम आहे. आणि तो त्याने कृष्णांना सांगितला की हे म्हणजे ह्या 5 गोष्टींची मला काळजी वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम स्वतः शोधायचे असतात. मग ते सॉल्व्ह करायचे बघू. पण मला नुसतं दुःख आहे नाही. तुमचा प्रॉब्लेम काय आहे हा तुम्ही शोधा आधी. तर बघूया अर्जुनाच्या विलापाची, दुःखाची काय कारण. तर पहिलं काय सांगितलंय दया. त्याला दया येत होती. म्हणजे कसं समोर तो त्याचं म्हणणं काय पडलं की समोर माझे आजोबा, गुरु यांच्या विरुद्ध मी कसा लढू. आणि एका हस्तिनापूर साम्राज्यासाठी खूप मनुष्यहानी होणार, प्राणहानी होणार. त्यामुळे त्याला दया येत होती. त्याला वाटत होतं की फक्त आम्हाला ते साम्राज्य मिळायसाठी नको एवढा नरसंहार. त्यामुळे पहिलं कारण काय तर दया, करुणा वाटत होती. बघा हा प्रतिक्रियांमधला फरक बघा तुम्ही. तर तो युद्ध सोडून जायला तयार होतो. अगदी ह्या अध्यायाच्या शेवटी आणि दुसऱ्या अध्यायाची जी सुरुवात आहे त्याच्यात सगळं सोडून जायला तयार होतो की नको म्हणून. एवढी करुणा वाटत असते त्याला. त्याच्यानंतर आनंद नाही. तो म्हणतो की एवढा जो नरसंहार आणि स्वकीयांना मारून जे राज्य मिळणार त्याच्यामध्ये कृष्णा मला काही आनंद वाटणार नाही. आणि ज्या गोष्टीमध्ये मला आनंद वाटत नाहीये ती मी का करू. म्हणजे ते मिळालं तरी मला आनंद नाही वाटणार. त्यामुळे तो म्हणत होता की आनंद नाही त्यामुळे मला नाही करायचं हे. मग पुन्हा पाप. तर गुरु हत्या, स्वकी म्हणजे स्वतःचे भाऊ, आजोबा यांच्या हत्येचं पाप मी माझ्या डोक्यावर का घ्यावं. फक्त एक साम्राज्य मिळवायसाठी ही पाप घेऊ का मी माझ्या डोक्यावर. त्याच्यानंतर पारिवारिक परंपरा. हे जे पारिवारिक परंपरा आहे ना ते हा म्हणजे राजा होता अर्जुन. आणि तेव्हाचे राजे प्रजेला अगदी मुलासारखं सांभाळायचे. म्हणजे त्यांचं राजा किती श्रीमंत आहे यावरून तिथली ओळख नसायची. त्या काळी तुमची प्रजा किती सुखी समाधानी आहे यावरून त्या राजाचं कर्तृत्व बघितलं जायचं. त्यामुळे इथं जर का एवढं मोठं घनघोर युद्ध झालं तर तो काय म्हणतो की मग मागे उरणार कोण. स्त्रिया, लहान मुलं आणि वृद्ध स्त्री पुरुष. कारण कर्ते पुरुष सगळे मारले जाणार दोन्ही बाजूचे. मग एवढी ही जी मागे राहणार. मग पितृ आपल्या पित्रांना आपण पाणी वगैरे अर्पण करतो. आपले म्हाळ वगैरे असतात बघा तेव्हा. आणि एरवी पण विधी असतात तेव्हा पितरांना तर्पण कोण देणार. बघा तो राजा किती श्रेष्ठ असा मनाचा होता. त्यामुळे की पितरांना त्यांचं तर्पण पाणी वगैरे कोण अर्पण करणार जर का मधली तरुण पिढीच नसेल. त्याच्यानंतर घरातल्या वृद्धांची आणि लहान लहान मुलांची काळजी कोण घेणार.
त्या लहान मुलांना प्रत्येक घराण्याच्या काही चालीरीती असतात, त्यांच्याकडे कलाकुसर असतात, कौशल्य असतात, ती कोण शिकवणार? त्या मुलांना संस्कार कोण देणार? असं दुसरी काळजी वाटत होती. पुन्हा ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय? आणि कोणी त्यांचे गैरफायदा घेतला, अवांछित संतती निर्माण झाली, तर ती दिशाही नसते. त्या संततींना कोण सांभाळणार? आणि अशा संतती ह्या जर का चुकीच्या कर्मांमध्ये गुंतल्यात पुन्हा, तर ते पृथ्वीला ओझं होतं अशांचं. तर असे ते एवढे त्याला त्या क्षणी काळजी वाटत होती. त्या ह्या पारिवारिक परंपरामध्ये हे वेगवेगळे पैलू आहेत. इतकी सगळी काळजी अर्जुनाला वाटत होती. आणि असमंजस शेवटी. मग तो काय सांगतो, की असं सगळ्यामुळे आता कृष्णा मी गोंधळात पडलोय आणि मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. एक योद्ध्याने अचूक निर्णय घ्यावे लागतात ना. आणि तो म्हणतो, की मी तो निर्णयच नाही घेऊ शकत आहे. की मी युद्ध करू की नाही करू. हा. तर ही अर्जुनाच्या विलाप किंवा दुःखाची 5 कारणं आहेत. ओके. त्याची घ्या पुढची स्लाइड. तर ह्या अध्यायामध्ये आता आपण पण ना, तुम्ही बघा ही जी 5 कारणं आहेत, कुठून ना कुठून, कधी ना कधीतरी आपल्या पण जीवनामध्ये ह्याच प्रॉब्लेम येत असतात. जर अर्जुनाच्याच फक्त आले असं नाही, इथे मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी अशा टाईपचे प्रश्न हे येत असतात. तर आता अर्जुन पुढे पुढे बघूया आपण त्याला काय, त्याने काय केलं. तर ही 5 कारणं लक्षात ठेवा. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. तर आता आपण आज काय काय बघितलं बघा. भगवद्गीता काय आहे? तर मनुष्याच्या जीवनाचं पुस्तक आहे. मग गीतेचे 5 विषय बघितले. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म. मग अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं बघितली आणि अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं बघितली. ओके. तर हे आपण आजच्या अध्यायामध्ये पाहिलं. तर आपला ऍक्च्युली आजचा अध्याय हा झाला. हरे कृष्ण. तर तुम्हाला शंका असेल तर विचारा आम्हाला. आणि इथे ना आपल्या क्विझेस असतात. माताजी ग्रुपवर तुम्हाला क्विजच्या लिंक पाठवतील आणि जसे जसे तुम्ही तो याचा व्हिडिओ बघा, रजिस्टर करा आणि क्विज पण सोडवा. ओके. तर झालाय आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केला तरी चालेल. अरे